मी जातपात धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हकलण्याचा प्रयत्न झाला. धनंजय मुंडेंनी परळीकरांसमोर मनातली खंत बोलून दाखवली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जे वातावरण होतं तेच वातावरण महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिलं. मधल्या काळात मात्र काही गोष्टी झाल्या, त्याची चर्चा आता होऊ नये. मराठा भवनाचा विषय माझ्या दृष्टीने आत्मीयतेचा विषय होता. तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, मधल्या काही 2-3 वर्षाचा विषय सोडला तर तुम्ही जेवढा जीव लावला त्याचे माझ्यावर उपकार आहेत. मधल्या 2 ते 3 वर्षात काय झालं, त्यामुळे माझ्या कर्तव्यात काही बदल होऊ शकला नाही. मी जातपात धर्म सोडून राजकारण केलं आहे, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केलं आहे. आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मराठा भवन उभारणीसाठी तब्बल 28 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मराठा भवनाला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा युवा मंचकडून आमदार धनंजय मुंडे यांचं सत्काराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या आहेत. जे काही आहे ते समोर आहे. ताकाला जाऊन भांडं लपवायचा स्वभाव माझा नाही. डोक्यात आहे ते ओठावर आहे, ते ओठावर आहे ते डोक्यात आहे. आपण मराठा समाजाला दिलेली जागा संपूर्ण डेव्हलप करू देणार आहोत. परळीत होत असलेला ॲग्रिकल्चर कॉलेजचं काम पुढच्या 50 वर्षाचा अंदाज घेऊन केलं जात आहे आणि तशाच पद्धतीनं हे मराठा भवन असणार आहे. याआधी अनेकदा बैठका गार्डनमध्ये घ्याव्या लागत होत्या, ते मला बघवत नव्हतं, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी या तात्पुरत्या असतात, आंदोलनं तात्पुरती असतात, एखाद्याबद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते. आज ना उद्या खरं काय ते कळेलच. मात्र मी 1.5 वर्ष शांत होतो. माझा नियतीवर फार विश्वास आहे. माझी नियत साफ राहिली तर माझ्या बाबतीत जो गैरसमज झाला आहे तो नियतीत दुरुस्त करून देणार हे मला माहीत आहे. म्हणून आज हे सगळं नियतीने घडवलं आहे. तालुका स्तरावरील 28 गुंठ्यावर हे पहिलंच मराठा भवन असणार आहे. या वास्तूची एक वीट रचेपर्यंत तसेच ते पूर्ण होईपर्यंत कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं व्यक्त करतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. नगरपालिका कुठला जेवढे आहेत तेवढे तुमच्या समोर ओपन स्पेस ठेवली. बघा, हा विषय तसा नव्हता. हा विषय आमच्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं, वैयक्तिक माझ्या दृष्टीनं एक आत्मीयतेचा विषय होता की जे कुठेच महाराष्ट्रात घडलं नाही, मराठवाड्यात सोडा, महाराष्ट्रात कुठं घडलं नाही की एक निवडून आल्यानंतर आपली आवड असणार करतात ती आपल्या कामातून परतफेड करणं जे असतं ना, अनेक वर्ष आपण सर्वांनी माझ्यावरती अतीव प्रेम केलं. मधल्या काही वर्षाचा 2-3 वर्षाचा विषय सोडला तर तुम्ही जेवढा जीव लावला त्याचे शेवटी माझ्यावर उपकार आहे. मध्ये 2-3 वर्षामध्ये काय झालं त्याच्यामुळं माझं कर्तव्यात बदल होऊ शकतो. मी ज्या गोष्टीत बांधल्या गेलेलो त्या बांधलेल्या गोष्टीत मी बदल कधी करू शकतो. आणि मी आजही सांगतो, मी जात पात धर्म सोडून राजकारण, जात पात धर्म कधी मी पाळला नाही, काही नाही. पण मधल्या काळात लाता मारून हाकलायचा प्रयत्न झाला. मोकळं म्हणजे तात्याला जाऊन भांडं लावायचं माझं आपलं दुसरं कार्यक्रम नसतो. सरळ जे आहे ते इथं जे आहे ते इथं आहे, इथं जे आहे इथं आहे. पण मी गेलो नाही. मी आपल्या कर्तव्याशी ठाम राहिलो. कुठल्याही विषयात मी एक ब्र शब्दाने बोललो नाही. आणि मला माहित होतं की आज संभाजी येणार आहे, त्यामुळे इथं बोलायचंच नाही. ब्युरो रिपोर्ट HPN मराठी, बीड.